नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. तुम्ही पाहताय धक्काबुक्की. घोषणा केल्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचं आज आंतरवाली सराटीमध्ये उपोषणास सुरुवात झाली. सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि यावेळी नेहमीप्रमाणे कुठल्याही मंडपात न बसता ते एका शेतात बाज टाकून त्या ठिकाणी रखरखत्या उन्हात उपोषण त्यांनी सुरू केलं. स्टेजपासनं 500 मीटर अंतरावरतीच हे शेत आहे. त्या शेतात त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. डोक्याला भगवा गमछा गुंडाळून या उपोषणास सुरुवात झालेली आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर एका तासातच राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले. कालसुद्धा त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती, त्यांच्यासोबत चर्चा केली होती. उपोषण स्थगित करा, उपोषण करू नका अशी विनंतीसुद्धा केली होती. पण जरांगे पाटील हे आपल्या निर्णयावरती ठाम होते आणि त्यानुसार त्यांनी आज सकाळी उपोषणाला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी गावकऱ्यांनी पण बरीच गर्दी केली होती. सर्व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीसुद्धा अंतरवालीत मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी उपस्थित आहे. रखरखतं ऊन आहे मित्रांनो, आणि अशा उन्हात मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसलेले आहेत. उपोषण सुरू झाल्यानंतर एका तासातच राधाकृष्ण विखे पाटील तिथे पोहोचले. त्यांनी सरकारच्या आश्वासनांचा एक ड्राफ्ट सोबत आणलेला होता. तो ड्राफ्ट त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दाखवला, वाचण्यासाठी दिला. मनोज जरांगे पाटील यांनी बारकाईने तो ड्राफ्ट वाचला आणि त्या ड्राफ्टवरती काही सूचना किंवा आपल्या मागण्या कशा आहेत या त्यांनी दाखवल्या. ड्राफ्टमधील काही मुद्दे जरांगे पाटलांनी मान्य केले तर काही मुद्दे त्यांनी अमान्य केले. जसे की सातारा गॅझेटसाठी सरकारने 1 महिन्याचा अवधी मागितला. जरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या जर मनात असेल तर एका दिवसात सुद्धा हे काम होऊ शकतं, त्यामुळे त्यावर वेळ देण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासाठी सेपरेट मंत्रालय स्थापन करण्याची मागणी जरांगे पाटलांची होती. त्यावरती सुद्धा 1 महिन्याचा वेळ सरकारने मागितला. जरांगे पाटील म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं तर हे एका दिवसात सुद्धा होऊ शकतं, त्यामुळे 1 महिन्याचा वेळ देण्याची काही गरज नाही आहे. ज्या मागण्या जरांगे पाटलांच्या मान्य झालेल्या आहेत आणि त्या ड्राफ्टमध्ये टाकलेल्या आहेत त्या मागण्यांवरती सुद्धा जरांगे पाटलांनी अजून एक वेगळी माहिती उपस्थित केली. ती म्हणजे जरांगे पाटील म्हणतात की तुम्ही माझ्या मागण्या मान्य करता, मला आश्वासनाचं पत्र देता, पण हे पत्र सरकारी अधिकारी कर्मचारी मान्य करत नाहीत. आत्तासुद्धा तेच झालेलं आहे. कुणबी नोंदी आढळल्या, 58 लाख कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत. त्यांना प्रमाणपत्राचं वितरण काही नीटचं होत नाही, कारण अधिकारी ते मान्य करत नाहीत. त्यामुळे या मागण्यांच्या ड्राफ्टसोबतच शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सुद्धा सरकारतर्फे एक सूचना काढावी की असा मान्यता झालेली आहे आणि त्यानुसार प्रमाणपत्रांचं वाटप तातडीने करण्यात यावं अशी सूचना कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी काढा. त्याचप्रमाणे जरांगे पाटील म्हणतात की सूचना अधिकारी मान्य करत नाहीत, त्यामुळे प्रमाणपत्र जरी मिळालं असलं तरी त्याला वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे ज्यांना प्रमाणपत्र नाही मिळालं त्यांना तातडीने प्रमाणपत्र देणे आणि ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना पूर्ण पडताळणी वैधता देणे ही मागणी प्रमुख जरांगे पाटलांची आहे. जवळपास तास दीड तास विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. जरांगे पाटलांनी आपल्या सूचना त्यांना पाठवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक SOP विखे पाटलांनी जरांगे पाटलांना दिली. ती SOP जरांगे पाटील म्हणाले की मी या SOPच्या अभ्यासकांना संध्याकाळपर्यंत उपोषणस्थळी बोलवून घेतो, त्यांना ही पूर्ण SOP दाखवतो आणि SOP दाखवल्यानंतर त्यांचं मत घेईल आणि त्यानंतर मी माझा निर्णय तुम्हाला कळवेल. त्याचप्रमाणे ज्या सूचना आम्ही तुम्हाला केलेल्या आहेत त्याचीसुद्धा पूर्णता करा, त्याचे ड्राफ्ट आणा. कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी सुद्धा सूचनापत्रक काढा, ते सुद्धा आम्हाला दाखवा आणि तातडीने अंमलबजावणी सुरू करा, मगच मी उपोषण सोडेल. यावेळी विखे पाटील वारंवार जरांगेंना तुम्ही उन्हात बसू नका पण सावलीत तरी बसा ही विनंती वारंवार करत होते. शेवटीच विखे पाटील म्हणाले की उपोषण करणं तुमचा अधिकार आहे, तुम्ही उपोषण करा, पण किमान सावलीत तरी बसून करा. पण जरांगे पाटील हे उन्हातच बसून उपोषण करण्यावरती ठाम होते. त्यामुळे त्यांनी संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत ही पूर्ण अभ्यासकांसोबत चर्चा करणार, एक्सपर्टसोबत चर्चा करणार. तुम्ही सुद्धा दिलेल्या सूचनांची पूर्तता करा आणि संध्याकाळी 7 वाजता आपण पुन्हा भेटू, बोलू आणि यावरती निर्णय घेऊ
असं जरांगे पाटलांनी विखे पाटील यांना सांगितलेलं आहे। मित्रांनो, ही होती आत्ता या क्षणापर्यंतची अपडेट। या पुढे काय होतंय ते आपण नक्कीच बघूया आणि हे उपोषण पुढे चालू राहील का आजच संपेल का काय होतंय हे बघूया। या दरम्यान डॉक्टरांचं पथक सुद्धा तिथे उपस्थित आहे। डॉक्टरांच्या पथकाने जरांगे पाटलांचं ब्लड प्रेशर, शुगर हे सगळं तपासलेलं आहे आणि डॉक्टरांचं पथक सुद्धा उपोषण स्थळी जरांगे पाटलांवरती नजर ठेवून आहे। त्यांच्या तब्येतीची तपासणी ते वारंवार करतच आहेत। मित्रांनो, या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा। धन्यवाद।